हॅलो यूट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो। आज की नाही मी झटपट होणारी चकली म्हणजे बिना भाजणीची करून दाखवणार आहे। बघूयात चला काय काय लागतं त्याला। झटपट होणारी चकली एकदम झटपट, त्याला भाजणी नाही। तर तांदळाचं पीठ घेतलंय आणि डाळी घेतल्यात। ह्या डाळी तुम्हाला वाटून त्याची पावडर करून त्याच्यात टाकायची आहे। नंतर पांढरे तीळ, लाल तिखट, हळद आणि मीठ घ्यायचं राहिलंय। मीठ घ्यायचं, पाणी आणि त्याला लागणारं तेल गरम करून टाकायचंय म्हणून तेल ठेवले आणि तळायला वेगळं तेल आहे। एवढं सामान आहे। डाळी वाटून घेते। डाळी वाटून आणले। हे तांदळाचं पीठ, 1 कटोरी तांदळाचं पीठ आणि अर्धी कटोरी डाळी हे घ्यायचं। नंतर हे डाळीचं पीठ, तीळ, जरा जास्त लागतात। नंतर मीठ, थोडं लाल तिखट, चकलीला हळद थोडी कमी लागते म्हणून थोडी घालायची हळद। हे सगळं मिक्स करायचं। तोपर्यंत मी तेलाचं मोहन गरम करत ठेवलंय। हे बघा, तेल गरम आहे, गरम घालायचं। आणि ह्यात गरम पाण्याने मी मळून घ्यायचं। हे बघा, गरम पाणी घ्यायचं। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही। चांगलं मळून ठेवायचं आणि मळून 10 मिनिटं ठेवून द्यायचं आणि मग चकल्या करायला घेते। 1 eternity later. बघा, पीठ चांगलं झालेलं आहे। आता चकल्या करून दाखवते तुम्हाला। आतमध्ये जरा तेल लावायचं आणि एकदम कमी पण नाही घ्यायचं आणि हे लावायचं। चकली काढायच्या आधी थोडं ताटाला तेल लावून घेऊया। तेल गरम करत ठेवलंय मी। एकदम कडकडीत नाही करायचं तेल। तेल गरम झाले का बघूया। आलंय, हे बघा वरती आलंय म्हणजे तेल गरम झालंय। जास्त कडकडीत करायचं नाही, नाहीतर काय होतं, चकली लाल दिसते आपल्याला पण ती मग आतमधून कच्ची राहते। म्हणून आता काढताना अशी अलगद काढायची। तीन झाल्या बाद ही बघा
बुडबुडे संपलेले आहेत, म्हणजे मग तिला उलटी करा उलट बाजूने परतायची तिला. हे बघा, गॅस मंदच ठेवायचा म्हणजे चांगली कुरकुरीत होते. एकदम शांत झालंय म्हणजे आता ही चकली झालेली आहे. बघा कलर, एवढा कलर काढायचा. दुसऱ्या घालून दाखवते. अजून एक लागेल. ही बघा, ही झालेली आहे. अशा रीतीने झटपट होणारी चकली तयार. हे बघ, तेल सगळं काढून घ्यायचं. आता तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. झटपट होणारी चकली तयार. या खायला आणि करून बघा हा, आणि कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ती. आणि माझ्या ह्या व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून पाहिलाच असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. आणि बाय.